आहे अल्फा अल्फा. मोड आणून आपण जर खाल्ले तर ते जास्त आरोग्यदायी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशन असतं. आणि हे आहे नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन छान ब्लॉगमध्ये. आणि मला तुमच्याबरोबर काहीतरी नवीन डिटेल्स शेअर करायच्या आहेत. येस, म्हणजे क्लासच्या बाबतीत. आज आमचा रेग्युलर क्लास नव्हता, सो प्रॅक्टिस सेशन दुसऱ्या बॅचचा होता आणि आम्हाला बोलवलं होतं. आज नेल आर्टचा सेशन होता, जिथे ज्या बॅचमध्ये मुलं आहेत, म्हणजे लेडीज आहेत, त्यांना काही यांच्यावरती प्रॅक्टिस करून त्यांची प्रॅक्टिस करायची होती. एकंदरीत प्रॅक्टिससाठी बोलवलं. त्यांना प्रॅक्टिस हवी म्हणून मॉडेल्स लागतात. मॉडेल्स इन द सेन्स ज्यांच्यावरती केली जाते प्रॅक्टिस. तो कोणाला करायचं आहे का आमच्या क्लासमध्ये विचारलं. सो मी तर म्हटलं आता चला न्यू इयर येतं आहे, सो छानपैकी काहीतरी नेल आर्ट पण झालं पाहिजे. मी फर्स्ट टाइम केलं आहे आणि मला खूप भारी वाटलं. असं म्हटलं बघूया, नवीन एक्सपिरियन्स घेऊन बघूया. एनिवेज क्लासमध्ये होतोय, सो सेफ असेल, कुठलंही असंच रँडम प्रोडक्ट यूज करून तर करणार नाहीत हे मी त्यांना विचारलं आमच्या क्लासमध्ये. सो मी त्यांचे प्रोडक्ट्स देखील चेक केले. शिल्स म्हणून होते प्रोडक्ट्स, एकूण एक प्रोडक्ट शिल्सचे होते. इव्हन त्यांची जी क्युअरिंग म्हणजे क्युअर करायची मशीन असते नेल्सची, एव्हरी ॲप्लिकेशन, ती देखील शिल्सची होती. म्हणजे नीट बघितल्यावरती मी तर म्हटलं हो, एनिवेज करावं लागणार होतं, पण खात्री झाली की चला बाबा चांगलं करतायत. सो तुम्ही बघू शकता नेल्स असे दिसत आहेत. आणि हे मी फर्स्ट टाइम केले नेल्स. सो हे बटरफ्लायचं जे आर्ट आहे, जे ट्रेनर होते त्यांनी काढले. बाकी प्रॅक्टिस करणाऱ्यांनी बाकी सगळे हे नेल्स वगैरे लावले. थोडी ही फक्त जे आहे ते धुवून जाईल. हा जो व्हाईट भाग दिसतो इथे अदरवाईज हे वरती खूप काही ॲप्लिकेशन्स होतात आणि मग तेव्हा जाऊन हे नेल्स छान दिसतात. सो हे मी पहिल्यांदा करून घेतलं. मला फक्त यामध्ये हे जे फ्लॅटनिंग ते दिसते, पण नेल्स जाड वाटतात असे जर हात लावून बघितलं तर. अदरवाईज एका शेपमध्ये आहेत आणि फ्लॅट आहेत, पण ते थोडेसे जाडसर वाटतात. सो मे बी असतील देखील. आणि हे प्रॅक्टिस करणारे आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे जरा जाड भाग वरती आहे, हा इथे जाड आहे, इथे पातळ आहे. सो एकंदरीत मला खूप आवडले. एनिवेज आपल्याला काही पैसे न घालता जर प्रॅक्टिससाठी असं इतकं छान करून मिळत आहे, तर बाहेर पैसे देऊन अजून छान मिळेलच. आणि हे कॉस्टली देखील आहे. सो तुम्हाला देखील हे नेल आर्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो हे नेल आर्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आज क्लासमध्ये आमची प्रॅक्टिस नव्हती, सो दुसऱ्यांची प्रॅक्टिस होती. आणि हे नेल आर्टचा जो कोर्स आहे तो डिफरंट आहे. मी त्यांना डिटेल्स विचारलं. 15 डेजचा आहे आणि एव्हरीडे असणार आहे, लाईक मंडे टू सॅटर्डे असणार आहे, 3 तासासाठी. आणि त्यांचे सगळे प्रोडक्ट्स असतील. सो त्यांनी सध्या मला प्राईस अजून कन्फर्म नाही केली आहे. मी म्हणजे विचारलं, पण 11,000 सांगितले त्यांनी 15 दिवसाचे. सो 1-2 दिवस पुढे पाठी होतं, एक्झाम होते, प्रॅक्टिसचे सेशन्स होतात 1-2. सो त्यामुळे 1-2-3 दिवस एक्स्ट्रा देखील होऊ शकतात. कमी नाही होणार, एक्स्ट्रा होऊ शकतात जास्त. सो ते लोक सगळं प्रोडक्ट्स जे लागणार आहेत, एकूण एक प्रोडक्ट्स तेच देणार आहेत ते. सो आपल्याला त्याची काही चिंता करायची गरज नाही आहे की हे प्रोडक्ट मिळालं नाही, ते मिळालं नाही, किंवा हे घेऊन जायचं आहे. आपल्याला फक्त आपला जो नॅपकिन असतो आपल्या पायावर ठेवायचा आहे, जेणेकरून जी फायलिंग करताना जी पावडर उडते नखाची, ती त्याने जास्त घाण होणार नाहीत कपडे, कारण ते आपण ठेवणार सो पायावरती. सो त्यासाठी नॅपकिन फक्त आपण घेऊन जायचं आहे. बाकी एव्हरी प्रोडक्ट दे विल प्रोव्हाइड. सो जर 11,000 आहे तर चांगली गोष्ट आहे. तसं पण माझा जो पूर्ण ब्युटीचा कोर्स आहे तो 40,000 मध्ये मी करते आहे. आणि खूप छान करतात ती लोक. ब्युटीचा झाला, खूप पाहिजे तेव्हा प्रॅक्टिस करून मिळते. आणि पाहिजे ते आपल्याला रिपीट देखील ते लोक सेशन देतात. इन केस मिस झालं असेल
किंवा समजलं देखील नसेल तरी आपल्याला पाहिजे तर आपण जाऊ शकतो. आपल्याला जायची गरज आहे, ते लोक द्यायला तयार आहेत. फक्त जे प्रोडक्ट्स लागतात, मेनली जे कॉस्टली प्रोडक्ट्स असतात कुठल्याही सेशनमध्ये, ते आपल्याला कॅरी करायचे आहेत. फक्त आता नेल्सचं मला समजलं आहे की आपल्याला काहीच कॅरी नाही करायचं आहे. सो किती पैसे आहेत ते अजून कन्फर्म करून घेते. बिकॉज डाऊट आहे डोक्यामध्ये, जो क्लिअर करून घेईन मी नेक्स्ट टाईम. सो हे नेल आर्ट्स नॉर्मली जर एका दिवसाचे असतात, एका आठवड्याचे असतात आणि महिन्याचे, 2 महिन्याचे असे पण असतात जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त असते की नाही ते ॲक्च्युली मी नाही विचारलं, पण जास्तीत जास्त हे 2 महिने राहतात जर तुम्ही याला कंटिन्युअस पाणी वगैरे काही लावलं नाही. फक्त नॉर्मल हँडवॉश ठीक आहे, पण जास्त काम करताना कसं काही भांडं किंवा कुठली वस्तू ह्याच्यावरती जोर देते. सो असं जर जास्त वेळ झाला तर त्याच्यावरती प्रेशर येऊन कंटिन्युअस असं प्रेशर आलं तर ते निघण्याची शक्यता असते. अदरवाईज ते 2 महिने मॅक्सिमम खूप छान टिकतं असं त्यांनी सांगितलं. आणि ह्याची प्राइसिंग आहे लाईक एकाच हाताचे 1200 ते 1500 असं त्यांनी रेंज सांगितले आहे. हे तर नेल आर्ट त्यांनी असं केलं आहे एका हातावर. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्याच्यावरती खडे म्हणजे डायमंड जे असतात ते वेगळे डिझाईन आणि ते ज्या पद्धतीची डिझाईन असेल त्याप्रमाणे ते पैसे वाढत जातात. सो हे बेसिक आहे. बेसिक इन द सेन्स खूप ह्याला जवळजवळ 3 तास लागले, पण ते प्रॅक्टिस करत होते म्हणून त्यांना 3 तास लागले. एक गोष्ट ती जे ट्रेनर होत्या त्या पूर्ण चेक करत होत्या सगळं बरोबर केलं आहे की नाही, फिनिशिंग नीट आहे की नाही. तर त्यातल्या त्या थोडीशी 95% खूप छान आहे. फक्त ते जे उरलेले 5% थोडंफार इथे तिथे आहे. अदरवाईज खूप छान केलं आहे त्यांनी. आणि हां, सो त्याची प्राइसिंग देखील अशी होती आणि हे खूप सध्या ट्रेंडिंग आहे. सो मी विचार करते की क्लास जॉईन करायचा, कारण 15 दिवस आहे. माझ्या क्लासबरोबर तो क्लास देखील माझा होऊन जाईल असं मला वाटतंय. आणि येस, आजच्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये एवढंच होतं. फर्स्ट टाईम मी नेल आर्ट केलं आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. सो हे झालं माझं 31st एक छानपैकी तयारी. बाकी फेशियल वगैरे तर मी स्वतःच घरी करणार आहे. आज संध्याकाळी करेन मी माझं फेशियल, कारण इतक्या वेळेत फक्त प्रॅक्टिससाठी जेव्हा केलं तेव्हाच झालं आणि मी स्वतःहून फेशियल केलंच नाही आहे गेले 3 महिन्यांमध्ये. सो आयब्रोज ऑलरेडी आहेत, ह्या फेशियल करायचं आहे. आणि येस, आता मी ते करणार आहे. उद्या 31st एक तुमच्यावर 31st आमचा एक प्लॅन आहे. आम्ही बाहेर जाणार आहोत आणि ते काय आहे ते नक्की तुम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये बघा, 31st जो व्हिडिओ असेल. आणि तुमच्यावर अजून एक मला गोष्ट शेअर करायची होती ऑनलाईन. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी सांगितलं असतं, पण गोष्टी थोड्या डिलिव्हर्ड लेट होत आहेत, तर त्यामुळे मी नाही सांगू शकले. सो काही स्प्राउट्स असतात, येस, ते इथे असं सहज मिळत नाहीत. स्प्राउट्स म्हणजे त्याच्या बिया, पण ते आपण स्प्राउट्स करायचे आहेत आणि ॲज अ ब्रेकफास्ट आपल्याला खायचे किंवा सॅलडमध्ये आपण टाकून खाऊ शकतो. सो ते मी ऑर्डर केलं आहे. मनुष्य लाईफ म्हणून एक स्टोर आहे ऑनलाईन, त्यांच्याकडून मी मागवलं आहे. ते सीड्सचं पॅकेट आहे जे आपल्याला भिजत ठेवायचे आहे, त्याला मोड आणायचे आहेत. 4 पॅकेट चालू आहे, मी एक करून दाखवते. सो फर्स्ट आहे क्लोवर सीड्स. सो हे मनुष्य लाईफ म्हणून एक ऑनलाईन स्टोर आहे, त्यांच्याकडून मागवले आहेत मी आणि त्याचे खूप छान रेटिंग्स होते आणि रिव्ह्यूज देखील वाचले, खूप छान होते. सात्विक मुवमेंट यांच्या चॅनलवरती आणि त्यांच्या बुकमध्ये देखील या 4ही सीड्सचं मेन्शन केलेलं आहे. त्यांच्या साईट्सवरती देखील अवेलेबल आहेत. सो नेक्स्ट टाईम मी एकत्र मागवताना त्यांच्याच साईटवरून मागवेन. आणि हे आहे अल्फा अल्फा. हे लाईक प्लांट्स व्हेजिटेबल्स ज्या असतात त्यांच्या सीड्स आहेत, पण डायरेक्टली प्लांट्स म्हणजे जी भाजी व्हेजिटेबल असते ती खाण्यापेक्षा त्यांचे जे बिया आहेत त्याला स्प्राउट्स करून म्हणजे मोड आणून आपण जर खाल्ले तर ते जास्त आरोग्यदायी असतात. म्हणजे त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशन असतं. आणि हे आहे फेनुग्रीक सीड, जे तर आपल्याकडे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं. आणि हे 4चं पॅकेट एकत्र होतं, इंडिव्हिज्युअल मागवू शकत नाही. अदरवाईज मी फेनुग्रीक सीड्स इथूनच घेतले असते आणि बाकीचे 3 मागवले असते. आणि आहे रॅडिश सीड्स. सो स्प्राउट आल्यावरती असं दिसतं. आपली मेथी दाणे तर माहिती असे दिसतात. आणि काय अल्फा आणि अल्फा अल्फा असे दिसतात. आणि क्लोवर सीड्स ग्रीन होतात. क्लोवर सीड्स हे आहे अल्फा अल्फा सीड्स. हे रॅडिश सीड्स.
अशा दिसतात. हे आहे क्लोवर सीड्स. हे मी पहिल्यांदाच बघते. सो हे एकंदरीत होतं. सो अशा होत्या सीड्स देखील कशा दिसत आहेत ते मी तुम्हाला जवळून देखील दाखवलं. तरी तुम्हाला काही प्रोडक्ट्स डिटेल्स काही पाहिजे असतील तर नक्की कमेंट्स करा. ही होती दुसरी ऑनलाईन खरेदी. सात्विक फूडचं जे बुक आहे त्या संदर्भातच आहे. सो हे आहे माझं, म्हणजे हे वेगळं आहे सेट. हे कुठलं माझ्या क्लाससाठी मी काही मागवलेलं नाही आहे. सो हे वेगळं आहे, हे पर्सनल गोष्टीसाठी आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं, नेल आर्ट आणि ह्या सीड्स. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या जे प्रोडक्ट्स आहेत त्यांची लिंक तुम्हाला मी शेअर करेन ॲमेझॉनवरून, जे मी मागवलं. जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज कमेंट करा. अदरवाईज स्प्राउट सीड्स म्हणून टाकलं, काही टाकलं रिलेटेड सात्विक की ते येऊन जातं. सो ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटू आपण अशाच खूप छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. माझ्या पार्लर रिलेटेड आणि प्लस जे मी हेल्थसाठी आता फॉलो करते आहे, किंवा कुठलेही प्रोडक्ट जे मी ऑनलाईन मागवते किंवा घेते इन स्टोअर, जर ते हेल्पफुल मला वाटलं तरच मी तुमच्यावर शेअर करते. आणि आता हे तर ऑफकोर्स हेल्पफुल असेल, पण ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. हेल्थ रिलेटेड जे मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस ब्लॉगमध्ये. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी ह्यापुढे शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हाच्या तेव्हा चांगलं रेकॉर्ड करून व्हॉइस ओव्हर कमी द्यावा लागेल असं बघेन. म्हणजे तेव्हाच्या तेव्हा काय होतं ना की लोक तोंडाकडे बघत बसतात. सो मी फक्त रेकॉर्ड करते आणि नंतर व्हॉइस ओव्हर द्यायचं झालं की मग थोडंसं गडबड होते, डिले होतं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो ते सगळं अवॉइड करण्यासाठी मी स्वतःहून आता तेव्हाच्या तेव्हा रेकॉर्ड करताना जे काही आहे कॉन्टेंट तो डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन, जे काही आहे ते. म्हणजे नंतर असं डिले होणार नाही आणि रेग्युलर व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेन. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो असेल आता 31st अप्रोचिंग आहे. आम्ही कुठे जाणार आहोत ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आम्ही त्या दिवसात काय काय करणार आहोत. जसं की मिलिंदने प्लॅन केलं आहे, खूप एक्सायटिंग आहे. मी सुद्धा छोटंसं प्लॅन आहे, तरी देखील प्रत्येकाचं सेलिब्रेशन त्यांच्या त्यांच्या परीने छान असतं, त्यांच्यासाठी एक्सायटिंग असतं. सो तसं आमच्यासाठी. सो मी एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी की आम्ही आमचं 31st आणि नवीन वर्षाचं आगमन कसं करतो आहोत. आणि येस, त्याची छोटीशी तयारी चालू आहे, जाणार आहोत. सो 1-2 दिवसाचाच प्लॅन आहे आणि भेटू आपण त्या देखील ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाइम. सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि या ब्लॉगबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि लवकरात लवकर आपली खूप मोठी फॅमिली व्हावी यूट्यूबची अशी आशा करते. आणि तुमच्या जे काही कमेंट्स असतील की कुठे इम्प्रूव्ह करावं काही असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. कमेंट डाऊन करा, मला नक्कीच कमेंट्स वाचायला आवडतील आणि इम्प्रूव्ह करायला तर नक्कीच आवडेल. आणि भेटू आपण अशाच एका छानशा भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी छान राहा, मस्त राहा, हेल्दी राहा आणि काळजी घ्या. बाय.